ठीक आहे. आज काय करायचं, एक डेटा एंट्रीचा फॉर्म जो आहे त्याला कोड फिल करायचा आहे आणि तो शीट 1 मध्ये तुम्ही एक फॉर्म क्रिएट करायचा. ठीक आहे. आणि त्याचं जे स्टोरेज आहे किंवा त्याचा डेटा जो स्टोअर झाला पाहिजे तो कुठे झाला पाहिजे, सेकंडमध्ये. ठीक आहे. शीट 1 मध्ये आपण डेटा एंट्री केली तर ती शीट 2 मध्ये स्टोअर झाली पाहिजे. ठीक आहे. तर शीट 1 मध्ये एक आपण फॉर्म डिझाइन करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा आपण काही डिटेल्स फिल करतोय. बरोबर. समजा इथं टाईप केलं आपण एम्प्लॉईचे डिटेल्स असतील फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. सो एम्प्लॉई आय डी. ठीक आहे. एक स्पेस दिला, एम्प्लॉई नेम. ठीक आहे. आणखीन काय असतं, डेजिग्नेशन, ब्लड ग्रुप, त्याच्यानंतर काय असतं, हं? हां, डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ बर्थ, आणखीन ग्रेड. नाही, एम्प्लॉई चालेल. एम्प्लॉईला ग्रेड असतं. हां, एम्प्लॉई आय डी, नेम, डेजिग्नेशन मध्ये आलं ना ग्रेड. ग्रुप, डेट ऑफ जॉईनिंग, मोबाईल नंबर. ठीक आहे, भरपूर झालं. आय कार्ड तयार होतं. ठीक आहे. याला ही इन्फॉर्मेशन आपण काय केली, ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला तिथं फिल करायची. ठीक आहे, त्या ठिकाणी. मग याला सिलेक्ट करून घ्यायचं पहिल्यांदा. ठीक आहे. आणि इथं शीट 2 मध्ये राईट क्लिक, पेस्ट स्पेशल आणि ट्रान्सपोज. ठीक आहे. ट्रान्सपोज केल्याने काय होतं, व्हर्टिकलचा डेटा होरिझोंटल होरिझोंटल असेल तर व्हर्टिकल पेस्ट होतो. ठीक आहे. कंट्रोल ए, अल्ट ओ सी ए, फिट ऑटो फिट करतो. आणि जे स्पेस आहे ते काय करायचं, हो, मायनस, कंट्रोल मायनस करायचं होतं. आलं, कंट्रोल मायनस. ठीक आहे. यस, याला पण कंट्रोल मायनस. जे ब्लँकचा जो आहे स्पेस तो कंट्रोल मायनस. यस. ठीक आहे. हा आपला डेटा काय असा स्टोअर झाला पाहिजे जेव्हा आपण इथे एक बटन क्रिएट करू, सबमिट बटन. ठीक आहे. थोडं स्लोली घेत होती, येणार आहे म्हणून आणखीन एक. ठीक. नाही तर तुम्ही झोपताय असं पण सगळेजण. ठीक आहे. तर आता इथं काय एक गॅप सोडला तर याला असं मिनिमाइज करा जसं की फॉर्म दिसला पाहिजे. आणि याला थोडस वाढून घ्या जिथे की आपला इनपुट असला पाहिजे. बरोबर. सो याला सिलेक्ट केलं कंट्रोलने, याला सिलेक्ट करा. सॉरी, याला ना, हा पहिला हा टेक्स्ट घ्या, सिलेक्ट, कंट्रोल शिफ्ट कंट्रोल प्रेस करा. हा सगळे सिलेक्ट करून घेतले. मग याला काय करायचं, पहिल्यांदा राईट क्लिक, फॉर्मॅट सेल. ठीक आहे. फॉर्मॅट सेल मध्ये आल्यानंतर फिल कलर मध्ये बघा, म्हणजे इतकं पण हे नाही दिसलं पाहिजे, पण मला नाही वाटत दोन कलरचं चांगलं नाही दिसलं. ठीक आहे. ट्राय करू आपण. प्रिंट वालेच घेतलं तरी चालतं. हे असं. आलं का? तेवढंही हे नाही केलं मी. मग याची साईज वाढवली, बोल्ड केलं याला. थोडी साईज वाढवली. ठीक आहे, प्रॉपर दिसलं पाहिजे मग. त्याच्या फर्स्ट ऑफ ऑल हे करायचं आपलं, हे चुकीचं झालं. ठीक आहे. पहिल्यांदा काय करायची, पूर्ण बॉर्डर सिलेक्ट करून घ्यायची. आणि इथे एक कलर द्यायचा पहिल्यांदा. फर्स्ट हा कलर सिलेक्ट करा. ठीक आहे. मोर कलर मध्ये बघा, जो कलर तुम्हाला आवडतो तो कलर इथं
कस्टम मध्ये पण आहे आणि स्टँडर्ड मध्ये पण आहे. जो कलर आपल्याला व्यवस्थित, ठीक आहे. आता आत्ता सिलेक्ट करायचं होतं हे खरं तर, तेव्हा लक्षात नाही आलं. बरोबर. हे वेगळं दिसलं पाहिजे ना आता आपल्याला. मग इथं आता जात नाही मी तिथं, आता इथंच एखादी कलर सिलेक्ट करूया. ठीक आहे, हा कलर सिलेक्ट केला. आता याच्या पुढचं जे आहे इनपुट, जिथं आपल्याला इनपुट क्रिएट करायचं त्याला सिलेक्ट करा. शक्यतो इनपुट व्हाईटच असतं, बरोबर. ठीक आहे. इथं जाऊन बॅकग्राऊंड मध्ये व्हाईट आलं. आणि टेक्स्टचा कलर कसा पाहिजे तुम्हाला? ब्लॅक पाहिजे. ठीक आहे. बोल्ड पण आला पाहिजे तो, जेव्हा टाईप करता तेव्हा बोल्ड आला पाहिजे. आणि साईज पण एवढीच आली पाहिजे, सेम. आणि याला थिकनेस पण झाली पाहिजे थोडं. आली थिकनेस. थोडा फॉर्म सारखा लुक घेऊन यायचंय त्याला तुम्हाला. ठीक आहे. इथं मर्ज करा, एम्प्लॉई डिटेल करायचं ना आपल्याला. सो मर्ज अँड सेंटर. ठीक आहे. इथं बॅकग्राऊंडचा कलर बदलला तरी चालतंय, ब्लॅक. ठीक आहे. इथं लिहायचंय एम्प्लॉई डिटेल्स. ठीक आहे, दिसतंय. उद्या दिसेल. ठीक. तर त्याला इथं जाऊन काय करायचं, याला सेलला सिलेक्ट आणि कलर व्हाईट. आता दिसला. सेंटर. साईज वाढवून घ्या, बोल्ड करा, थिकनेस अप्लाय करा, असं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बटन क्रिएट करायचे, सबमिट. इन्सर्ट मध्ये जर गेला तर शेप्स आहेत. ठीक आहे, भरपूर शेप्स आहेत याच्यामध्ये. पिक्चर ऍड करू शकता एखादी तुम्ही, किंवा शेप्स ऍड करू शकता. इथे दिलेले भरपूर शेप्स आहेत बघा. ज्या स्टाईल मध्ये पाहिजे त्या स्टाईल मध्ये आपल्याला शेप इन्सर्ट पण करता येईल. समजा हा बटन घेतो आणि इथं सेंटरला, सॉरी, ठीक आहे, हा ऍड केला. इथं लिहिलं सबमिट. ठीक आहे, सॉरी, सबमिट. ओके. बाजूला क्लिक करून त्याला परत क्लिक करा. आता सेंटर. डिझाईन, इथं डिझाईन विचारतो कुठली डिझाईन पाहिजे, इथं चेक करू शकता. भरपूर डिझाईन. ठीक आहे. वेगळी करायची असेल म्हणजे फॉर्मचा आणि त्याचा वेगळा पाहिजे तर तुम्ही ते डिझाईन देऊ शकता अशी. परत होम मध्ये यायचं, याला सेंटर मध्ये दिसला पाहिजे तो. आणि त्याची साईज वाढवायची, वाढवू शकता. ठीक आहे. वाटतोय थोडा फॉर्म. इथला गॅप काढूया, कारण तो खाली चाललाय. त्याला मायनस केलं, कंट्रोल मायनस, आता आला. ठीक आहे. याला कमी कर, म्हणजे गॅप हा कमी केला तरी चालतंय जर ते दिसत नसेल. हा पण गॅप कमी करा. सॉरी, हा हा कमी करायचा. याला इकडे घ्यायचं. ठीक आहे, झाला हा फॉर्म. आता इथं हेडिंग पण केली आपण, बरोबर. इथं कलर देऊया, थोडी साईज वाढवूया. कंट्रोल ए, अल्ट ओ सी ए, आलं. ठीक आहे, दिसतंय. आता इथं इन्फॉर्मेशन स्टोअर करायला सुरू करायचं. ठीक आहे. तर एम्प्लॉय आय डी, सॉरी, इथे एम्प्लॉय आय डी आला पाहिजे. जर इथं कंटिन्यू सिक्वेन्स आला पाहिजे त्यासाठी काय करतो आपण, कंटिन्यू ॲटोचा फॉर्म्युला आठवतोय कोणाला? इज इक्वल टू, नाही ते नाही होणार, बरोबर. परत परत येणार नाही वाटतं मला ते, कारण ते एका खाली एका ॲटो जनरेटर नाही होणार.
ठीक आहे. तो कधी होतो, समजा आपण इथे एक नंबर टाईप करतोय ना, सिरियल नंबर 1 2 आणि इथं काहीतरी इन्फॉर्मेशन लिहितो, तर त्यावेळेस ह्याच्या पुढचा नंबर ऑटोमॅटिक फिल होतो. पण आपण काय करणार आहे, तर त्याच त्याच सेलमध्ये व्हॅल्यू टाकणार. त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट तर नाही होणार. नंबर येईल पण इन्क्रीमेंट होत नाही, एकच येईल प्रत्येक वेळेस येईल. ठीक आहे, इन्क्रीमेंट व्हायला चान्सच नाहीये त्याला. समजलं? करता येतं पण त्याला इन्क्रीमेंट होत नाही. मग त्यासाठी कोड लिहावा लागतो याला. ठीक आहे, बघू नंतर. होईल ते पण वेळ लागेल. त्याला कोड लिहिलं तर ते इथलं काउंटिंग करावं लागतं. त्याच्या खाली जे एम्प्लॉई नेम आहे तिथं किती वेळा तुम्ही नाव लिहिताय ते काउंट झालं की वरती ते आउटपुट आलं पाहिजे थोडक्यात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. डिझायनिंग वगैरे केलं. इथं आपल्याला स्टोअर करायचे डेटा. आता हा जो डेटा सबमिट बटनला क्लिक केलं, इथं जे तुम्ही इन्फॉर्मेशन क्रिएट करताय ती काय झाली पाहिजे, या शीट 2 मध्ये गेली पाहिजे. बरोबर? इथं याला नाव तेच राहू द्या कारण याची गरज आहे आपल्याला. शीट 2च राहू द्या. आता फर्स्ट इथं फिल करतोय आपण जे काही आणि सबमिट करतोय, तर ते सेव्ह झालं पाहिजे. Alt F11 ओपन करा. केलं. कोड विंडो. ठीक आहे. याच्यामध्ये काय मॉड्यूल घ्यायचंय याची गरज नाही मला सध्या. ठीक आहे. सो याला सीटला पण राईट क्लिक करू शकता, आला आहे तिथे. ठीक आहे, ऑप्शन एक्सप्लिसिट घेतलं होतं आपण स्पेलिंग मिस्टेक साठी त्या दिवशी. ठीक आहे, मी ते ऑन केले कुठून, टूल मध्ये जाऊन ऑप्शन मध्ये हा सेकंड नंबरचा ऑप्शन रिक्वायर व्हेरिएबल घेतलेलं आहे, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक दिसून येईल लगेच. त्यासाठी ते ऑनच ठेवायचं. आता काय कोड लिहितोय म्हणजे फंक्शन पासून लिहितो मॅन्युअली आपण. बरोबर? सॉरी, कॅप्स लॉक बंद करा. इथं फंक्शन डेटा एंट्री करू शकता. डेटा एंट्री फॉर्म. ठीक आहे, म्हणजे जे सेव्ह करणार आहे तो नाव दिलं आपण डेटा एंट्री फॉर्म. आता फर्स्ट काय आहे आपला डेटा कोणत्या ह्याच्यावरती आहे, शीट शीट 1 डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये शीट 1. पहिल्यांदा तो कुठे गेला पाहिजे, शीट 1 वरती आला पाहिजे. बरोबर? जर शीट 2 वरती जातो ना डेटा घेऊन, तो परत रिपीट शीट 1 शीट 2 जम्प केलं पाहिजे. शीट 1 मध्ये आला. ठीक आहे, याला क्रिएट करायच्या आधी इथे एक काम करावं लागेल आपल्याला. ही रेंज पाहिजे मला, इथली इथली रेंज पाहिजे. ठीक आहे, समजा इथं घेतलं, याच्या सुरुवातीला इज इक्वल टू, याला सिलेक्ट केलं. ठीक आहे, इज इक्वल टू, सॉरी, इज इक्वल टू इथला डेटा इथं आला पाहिजे. इज इक्वल टू थर्ड नंबरचा डेटा इथं आला पाहिजे. इज इक्वल टू फोर्थ नंबरचा डेटा इथं आला पाहिजे. किती घेतलं होतं, हेच आहे ना? किती घेतलं, 1 2 3 4 5 झाले, 6 झालं. आता शेवटचं. बरोबर? आलं. आता इथं इन्फॉर्मेशन भरून ठेवूया नाही का. 1 2 3 नेम दिलं इथं. स्पेलिंग चुकली का, बरोबर आहे यार. ठीक आहे, त्याच्यानंतर डेजिग्नेशन. त्याच्यानंतर काय, ओ पॉझिटिव्ह, फक्त बी आहे का?
त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ लिहिली, जास्त कमी होऊ नये. किती 1900, थोडं थोडं जवळ आलं. ठीक आहे, इथे इन्फॉर्मेशन घेतलेली आपण का घेतलेली आहे, तर इथं गॅप आहे ना एकानंतर एक, रेंज ठरवण्यासाठी अवघड जातो, मग एमटी पण तिथं स्टोअर होतं. असं पण देऊ शकता, मग जसं इथं कॉपी केलं होतं पहिल्यांदा तसं स्पेस द्यावा लागेल तिकडे, पण आपण तिथं कंटिन्यू केले मग इथं घेऊन ठेवायचं. आता इथं काहीच नाही करायचं याच्याशी आपल्याला, फक्त आपल्याला काय करायचंय, सबमिट केलं की, सॉरी सबमिट नाही होणार आता तिथं, बटन मायक्रो साठी असतं ना, कोड करतोय आपण आता. तो कोड नाही, ठीक आहे बघू त्याला, 5 रन होतो, ते कोड देता येतं का एकदा चेक करू नंतर आपण टाईप केल्यावर. ऍक्च्युली आपण मायक्रो रेकॉर्ड केल्यावर देतो याला. ठीक आहे, त्या- त्याला सब सब मध्ये टाईप करून जर होत असेल मायक्रो तर देता येईल. ठीक आहे, पहिलं फंक्शन मध्ये चेक करू, डायरेक्ट रन केलं तर आपला डेटा सक्सेस होतो, फक्त त्या बटनला बघायला लागेल. ठीक आहे, आता इथं कोड लिहायचं की जेणेकरून रन केलं की इथं जो डेटा येणार आहे, आपण ज्यावेळेस डेटा फिल करतो त्यावेळेस काय झालं पाहिजे, इथं सेव्ह झाला पाहिजे. ठीक आहे? आता इथे यायचं, सेव्ह, याला थोडं पुढं घे. ठीक आहे, आता शीट 1 सिलेक्ट, रेंज काय द्यायला लागेल, रेंज हे वाली आपण टाईप केली, H3 टू किती पर्यंत आहे ते, H9, व्हेरी फाईन. त्याच्यानंतर सिलेक्ट, बरोबर. नेक्स्ट काय करायला लागेल, आता सिलेक्ट केलं पुढं काय, कॉपी, जे सिलेक्ट केले त्याला काय करतो आपण, सिलेक्शन डॉट कॉपी, झालं कॉपी. त्याच्यानंतर हा, आता काय करायला लागेल, शीट डबल इन्व्हर्टेड कॉमा, शीट 2, बरोबर, शीट 2 मध्ये जायला लागेल डेटा घेऊन. ठीक आहे, शीट 2 मध्ये आला, सिलेक्ट, सिलेक्ट. आता काय, इथे येऊया परत, आता इथं आलो ना आपण थोडक्यात, रेंज पुढं, जेवण नाही, नाश्ता आहे, हा, A1 ना, सॉरी A1, नाही जेवण नाही, नाश्ता, उशीर आहे अजून, सिलेक्ट. सगळे आता रेंज द्यायची काय गरज नाही ना आपल्याला. ठीक आहे, आता पुढं पेस्ट, पेस्ट आहे ना, आता रन करून बघूया काय होते बघा. हा, मग A1 मध्ये त्याच बरोबरच आहे, आपण A1 मध्ये डेटा आहे ना, A1 मध्ये टायटल दिले ना आपण, तिथं पेस्ट होईल ना तो. मग कसं मग A1 मध्ये सांगता, A1 जेवण करताय 1 तास झाला. पुढं त्याच्यानंतर काय आहे ना, सिलेक्शन. आता याच्यामध्ये आपल्याला हे बरोबर आहे, A1 ची रेंज बरोबरच आहे, ते पुढे समजेल. आता काय झालं पाहिजे, का का बरं बरोबर आहे माहिती आहे का, A1 ची रेंज बरोबर आहे,
आता ठीक आहे, निलेशने सांगितलं की A2 मध्ये आलं पाहिजे आणि पेस्ट झालं पाहिजे. फर्स्ट प्रोसेस ओके झाली. ज्यावेळेस तुम्ही दुसरा युजर घेताय त्यावेळेस मग कुठे जाणार? मग तो परत परत तिथेच होईल ना. ठीक आहे, मग त्यासाठी काय करायला लागेल? डाऊन एक स्टेप A1 लाच थांबायचं, तिथून डाऊन घ्यायचं. मग जिथं डेटा स्टॉप होतो तिथपर्यंत तो डाऊन घेतो सुरुवातीला. मग समजा 1 2 3 4 कंटिन्यू मध्ये 4 पर्यंत आहे. ठीक आहे, तर त्या 4 पर्यंत काय होतो, तो डेटा जंप घेतो डाऊन करून. ठीक आहे, आणि परत एकदा डाऊन करायचं. हॅलो. हा, बॅच मध्ये आहे, मी बॅच मध्ये आहे. हा हा. मीटिंगची लिंक आली का? बरं. हा, ती पाठवून ठेवा व्हॉट्सअपला. हो हो हो. हम्म. हो, ओके. हो, ठीक आहे. हो. ठीक आहे आता. हम्म, काय झालं? तर बघायचं तोपर्यंत. ते बघू देत नाही का? ठीक आहे, आता इथं काय करायचंय? range A1 डॉट सिलेक्ट. बरोबर. A1 मध्ये थांबायचं, प्रत्येक वेळेस आपल्याला A1 मध्ये थांबायचं. त्याच्यानंतर काय करायचं? सिलेक्शन डॉट एंड. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्सेल डाऊन डॉट सिलेक्ट. बरोबर. रन करावं लागेल एकदा, मला पण चेक करू द्या. F8 1 बाय 1 F8 चा वापर करतो. शीट 1 मध्ये आलो. बरोबर, शीट 1 मध्ये आला. रेंज मध्ये गेलं, कॉपी केलं, शीट 2 मध्ये आलं, आणि त्याच्यानंतर A1 रेंज मध्ये आलो. सिलेक्शन डाऊन. ओके, गुड, झालेलं. आणखीन एकदा सिलेक्शन डाऊन घेऊ लागतं आपल्याला. बरोबर. एक वेळा घेतलं. ठीक आहे, एक वेळा घेतलं. समजा आता काय, इथपर्यंत डेटा आहे तुमचा. ठीक आहे, समजा इथं डेटा दिलेला आहे 1 2 3 4 एवढे एंट्री झाल्या फॉर एक्झाम्पल. पुढे चालू. आता बघा इथं कसं होतं. परत रन करून बघू. F8. ठीक आहे, F8 शीट 2 मध्ये आलो. इथून बघा आता A1. इथून नाही समजलं कोणाला. A1 मध्ये आलात. आता कुठं जातं ते? इथं जात. पण आता कुठं आलं पाहिजे? त्याच्या खाली आलं पाहिजे, एमटी मध्ये थांबलं पाहिजे त्याने. म्हणून त्याला काय करायचं? आणखीन एक वेळेस डाऊन करायचं. बघा आता मी काय करतो, याला कॉपी करतो. ठीक आहे, आणि आता बघा. ठीक आहे, आता डाऊन झाला तर काय होतो? खाली जातो. बरोबर. हम्म, एक डाऊन. बरोबर, एक डाऊन, त्याच्यानंतर दुसरा डाऊन, त्याच्यानंतर अप. मला एमटीत डेटा पेस्ट करायची, एमटीत थांबला पाहिजे माझा. त्यासाठी काय करायला लागेल परत आता? आणखीन एकदा एक सेट करून बघतो. प्रोसेस काय होती? तिथं आला, त्याच्या खाली पाहिजे. ठीक आहे, अप करून बघूया आपण आता. इथंच मी हे करतो. ठीक आहे, सॉरी, काय झालं? इथं अच्छा, त्याचा कॉपी झाला होता म्हणून ते घेत होतं. कोड मध्ये कॉपी नव्हतं का झाला आता? आणि इथं डाऊनच्या जागी काय करायचं आता? अप. ठीक आहे, एक स्टेप तो परत डायरेक्ट कंट्रोल F करतो मी. आला म्हणजे फर्स्ट A1 मध्ये आला शीट 2 च्या. त्याच्यानंतर डाऊन झाला,
परत डाऊन बॉटमला गेला, परत अप झाला. आता ऑफसेट द्यायचं. आता काय द्यायचं? ऑफसेट. ठीक आहे. ऍक्टिव्ह सेल, जे सेल ऍक्टिव्ह आहे ना, ऍक्टिव्ह सेल्स, बहुतेक सेल आहे का सेल्स आहे, ऍक्टिव्ह सेल्स, ऍक्टिव्ह सेल्स डॉट ऑफसेट, सेलच आहे फक्त, सेल्स नाही, ऑफसेट. ऑफसेट हे सांगितलं होतं तुम्हाला, रो आणि कॉलम. पहिला काय असतो? रो. आणि दुसरी व्हॅल्यू काय असते? कॉलम. आपल्याला फक्त रो बदलायचं आहे, कॉलम नाही बदलायचं, म्हणून 1,0. बरोबर. एक ऑफसेट देताना काय द्यायचंय? एक रो ने जा, एक कॉलम ने जा, पण आपल्याला कॉलम कडे नाही जायचं, मग कॉलमला 0 ठेवायचं. फक्त काय झालं पाहिजे? रो चेंज केला पाहिजे, ऑफसेट दिलं म्हणजे एक रो खाली आला पाहिजे. आता बघा, बरं, त्याच्या पुढे सिलेक्ट राहिलं, डॉट सिलेक्ट. ठीक आहे. आता बघू शकता F8 फर्स्ट A1 मध्ये आलो, एक स्टेप डाऊन झालो, परत डाऊन झालो, परत अपला आलो, आणि एक स्टेप ऑफसेट. आता ओके झालं. आता पेस्ट करायचं. आता काय झालं पाहिजे? पेस्ट. जे कॉपी झाले ते पेस्ट. मग पेस्ट साठी काय करतो आपण? सिलेक्शन सिलेक्शन डॉट पेस्ट स्पेशियल ना, ट्रान्सपोज झालं पाहिजे ना. आता म्हणजे पेस्ट स्पेशल मध्ये जातो आपण. बरोबर. इज इक्वल टू पेस्ट कोलन इज इक्वल टू काय येतं पुढं? सिलेक्शन डॉट पेस्ट स्पेशल पेस्ट पेस्ट कोलन इज इक्वल टू, आणि इथं आता तिथली एक स्टेप बघायला लागणार. ट्रान्सपोज. ट्रान्सपोज काय झालं पाहिजे? ट्रू. ठीक आहे. कोलन इज इक्वल टू ट्रू, हे बरोबर आहे. आता हा सिलेक्शन पेस्ट स्पेशल आहे, इथे व्हॅल्यू आहे का काहीतरी आहे? पेस्ट व्हॅल्यू आहे. पेस्ट. ठीक आहे. पेस्ट व्हॅल्यू चेक करूया काय, काहीतरी झालंय प्रॉब्लेम. कॉमा राहिला. आता इथं चुकलंय ना? नाही, तो म्हणतो इथं चुकलंय म्हणते. ऑप्शन एक्सप्लिसिटचा वापर होतोय ना इथं, हे बरोबर नाही म्हणते. पेस्ट व्हॅल्यू व्हेरिएबल नॉट डिफाईन. ओ सॉरी, व्हेरिएबल घ्यायची काही गरज नाही. याला आपण एकदा चॅट जीपीटी हे करावं, चॅट जीपीटी करावं इथे. स्पेशियल VBA. इथं दाखवतो माझ्याकडे का. स्पेशियल इथं सिलेक्शन डॉट पेस्ट स्पेशियल पेस्ट कोलन एक्सेल, हे एवढंच आहे, बाकी काय नाही. मध्ये जे होतं एक्सेल पेस्ट व्हॅल्यू असं घ्यायचं होतं थोडक्यात, लक्षात ठेवा. पेस्ट सिलेक्शन डॉट पेस्ट स्पेशियल पेस्ट कोलन एक्सेल पेस्ट व्हॅल्यू कॉमा ट्रान्सपोज टू. याला क्लोज केलं.
ओके करा. आता हे आपलं आत्ताच नाही, हे नाही आपलं क्लोज. ठीक आहे. आता इथं एक्सेल पण बंद करा तो, कारण त्याचा कोड येईल परत. आणि अल्ट F11 ओपन करून इथं पेस्ट करा. याला कमेंट पास करा, म्हणजे ते कन्सिडर होणार नाही. ठीक आहे. पेस्ट सिलेक्शन डॉट पेस्ट स्पेशल पेस्ट, इथं फक्त आपलं एक्सेल एक्सेल राहिलं होतं, बाकी बरोबर आहे. ठीक आहे. एक्सेल पेस्ट व्हॅल्यू असं घ्यायचं होतं. ठीक आहे. आता होईल ते ओके. आलं का? तिथली इन्फॉर्मेशन आली. आता प्रत्येक वेळेस तिथंच जाणार ती इन्फॉर्मेशन बघा. त्याच्यानंतर पुढं पुढं कसं आहे, हा आलं का? असं होत नव्हतं ना, तुम्ही हे अप डाऊन केल्यामुळे ते बरोबर आलं. एकानंतर एक पेज झाला पाहिजे, काही इन्फॉर्मेशन भरली तुम्ही तर ते एकानंतर एक रन केल्यानंतर पेस्ट झाली पाहिजे. कॉपी पेस्ट वन बाय वन. त्याच्यामुळे ते आपण डाऊन 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 अप आणि ऑफसेट या तिघांचा चार सेंटेन्स खूप महत्वाचे दुसऱ्या पेजवर पेस्ट करण्यासाठी. कारण न्यू लाईन घेण्यासाठी ते चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. समजलं? सोपं आहे. दोन तीनच कोड आहेत त्याच्यात. जे की इथं जे टाईप करतोय ते आता याच्यात ऍड होतं का बघू याला कोड. याला सेव्ह करून बघू. हम्म. ठीक आहे. सबने नाही, हेच हेच आहे ना. आलं याच्यामध्ये. बाजूला क्लिक करून बघूया. हा आलं. होते ना. आता समजा हे सगळं डिलीट करूया इथलं. आता वन बाय वन चेंज करायचं. समजा ही फर्स्ट एंट्री आहे. काय होते एक्सेल आली एक एंट्री. ठीक आहे. हे डेट आहेत ना दोन्ही. याला डेटचा फॉर्मॅट आला पाहिजे. Yes. आलं. ठीक आहे. आता नेक्स्ट समजा इथं काय केलं 1 2 3 च्या जागी 4. डेट राहू द्या. आणि सबमिट. म्हणजे ती इन्फॉर्मेशन चेंज नाही झाली तर एंटर करायचं. सबमिट. आलं. असं म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन हे करताय ते परत परत आली पाहिजे. कोड काय हा कोड आहे.